हॅलो हाय, मी कश्वी @ओशियन सॉन्ग. मी तुम्हाला माझ्या मामाच्या घरी एकाच वेळी असलेल्या चिल्लर पार्टीची गोष्ट सांगणार आहे. मोठ्या माऊला बाळ होणार होतो म्हणून मी, काका, माऊ, काकी, आजी, रियू दिदी अशी सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि माऊ आतमध्ये होती आणि आम्ही खूप एक्साइट होतो आणि असे आम्ही सगळ्यांचे रिॲक्शन्स घेत होतो. आणि बघता बघता 2 छोट्या ट्विन बेबी गर्ल माऊला झाल्या आणि आम्ही घरी आलो. आणि त्याच्या 10च दिवस आधी माझ्या छोट्या माऊला पण एक छोटीशी क्यूटची बेबी गर्ल झालेली होती. तर अशी आम्ही छोटी छोटी बाळं एकाच वेळी होतो. हा माझ्या मोठ्या माऊचा दादा, त्याला माझी वेणी घालायचीच होती आणि मला त्याला अपोज करायचंच होतं. असा आमचा गोंधळ बराच वेळ चालू होता, पण तो काय ऐकत नव्हता आणि त्याला मला त्रास द्यायचाच होता बरं का. आजीची सकाळ सकाळची खाऊ बनवायची घाई. कोण झोपेत, छोट्या छोट्या बाळांना आंघोळ घालायची. एकाची आंघोळ होईपर्यंत दुसऱ्याला रेडी, तोपर्यंत माझं मध्येच काहीतरी ओढाओढ चालू असायची. मग दुसऱ्या बाळाची आंघोळ व्हायची, हे असं चालू असायचं. पण छान वाटत होतं बरं का असा हा गोंधळ. आणि दुपारच्या वेळेत काय, कोण कोणाला झोपवते, कोण कोणाला खाऊ घालते, कोण कोणाला खेळवते, कोणाच्या आवाजाने कोणाची झोप मोडवते, पूर्ण गोंधळ चालूच. आणि आजीची यामध्ये सर्व धांदल उडायची हे सगळं करत. ती माझी माऊ, तिला ट्विन्स आहेत, तिची तर फार कसरत बरं का. आणि हे माझं वेगळंच. मम्मा असा मला खाऊ खाऊ घालत आहे आणि मी यांच्यापेक्षा मोठी. मी यांची सगळ्यांची मजा बघते, कोण कोणाला कसं झोपवते, कोण कोणाला कसं खेळवते. आणि मी खेळणं घेणार आणि खाऊच्या डब्यात टाकणार आणि मम्मा ते काढणार आणि पुन्हा साफ करून मला देणार. तर असा हा आमचा गोंधळ दिवसभर चालू असायचा. कोणी असं कदाचितच बघितलं असेल ना. पण मला या छोट्या बेबींना हातात घ्यायचा फार इंटरेस्ट, पण मला कोण जवळच नव्हतं जाऊ देत बघा. मला तिचा हात पकडायचा आहे पण कोण पकडूच नाही देत. मग मी शॉल खेचायला सुरुवात केली. तर अशी आमची चिल्लर पार्टी. लव्ह यू मम्मा, लव्ह यू डॅडा. कश्वी @ओशियन सॉन्ग.